लोणावळा नगर परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात। यावेळचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठं यश आलं। लोणावळ्यात राष्ट्रवादी आणि अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं। त्यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटातील देखील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान दिला जाईल आणि नगरपालिका असेल, वडगावची नगरपंचायत असेल व इतर काही शासकीय कमिटी असतील याबाबत देखील आपण सकारात्मकपणाने पुढे जाऊ। त्याबाबत आदरणीय नासिरभाई असतील आणि वडगावचे अतुल राऊत यांनी देखील याबाबत चर्चा करून आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पाठिंबा देण्याच्या बाबत निर्णय केला आहे। याबाबत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांनी काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया। साधारणतः आम्ही महायुतीमध्ये असलेल्यामुळे आम्हाला महायुतीच्याच घटक पक्षाबरोबरच युती करायची आमची एक सामान्य विचार आहे। तरी देखील काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काही झालं असेल त्या बाबतीत मला माहीत नाही, पण आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या पक्षाबरोबर आमची काही तडजोड नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।